लोक भेटण्यासाठी तळमळतील, बोलण्यासाठी तडफडतील. ही एक वस्तू जवळ ठेवा, न बोलणारी लोक तुमच्या मागे पुढे फिरायला लागतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी, समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी, आपल्याकडे असणारे जे अट्रॅक्शन पॉवर आहे ती इन्क्रीज करण्यासाठी आणि लांब गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी एक अत्यंत प्रभावी रेमेडी सांगणार आहे. फक्त ही एक वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवा आणि अगदी 3 दिवसांच्या आत या वस्तूचा चमत्कार पहा. जे लोक तुमच्यापासून दूर गेलेले आहेत ती लोक तुमच्या जवळ यायला लागतील. ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला होता तीच लोक तुमच्या मागे पुढे फिरायला लागतील. बऱ्याच वेळा असं होतं की ज्यांना आपण खूप जवळचं मानतो, ज्यांना आपण सगळ्यात जास्त आपलं मानतो, तीच लोक विश्वासघात करतात, तीच लोक दूर जातात, आपल्याला एकटं पडतात. बघा त्या सगळ्या व्यक्तींसाठी जी लोक खूप एकटी आहेत, जी लोक डिप्रेशनमध्ये आहेत, ज्यांची मुलं, स्वतःचा पती किंवा स्वतःचा भाऊ बहीण यातील कुठलंही एखादं नातं जर दूर गेलेलं असेल, त्या नात्याला पुन्हा आपल्या आयुष्यात परत आणण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. मला नेहमीच माझ्या बऱ्याच ताईंच्या कमेंट्स किंवा पर्सनली मी बऱ्याच वेळा त्यांच्याशी फोनवर बोलते आणि तेव्हा बऱ्याच वेळा मी ऐकते की ताई माझे पती आज 4 वर्ष झाले सोडून गेलेत, माझे पती आज 2 वर्ष झाले सोडून गेलेत, किंवा माझे पती माझ्याशी नीट वागत नाहीत, माझे पती मला किंमत देत नाहीत, माझे पती मला घरात मान देत नाहीत, सतत घालून पाडून बोलणं, घरातले जे लोक आहेत त्या घरातल्या लोकांच्याच बाजूने नेहमी बोलणं आणि मी नेहमी एकटी पडते. तर बघा त्या महिलांनी हा उपाय नक्की करा. व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या सोबत ठेवा. या वस्तूने तुमचा पती तुम्हाला मान देईल, तुमची किंमत करेल, तुमचा पती जो आहे तो तुमच्यावरती भरभरून प्रेम करेल आणि प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक बाबतीत तुमच्या सोबत असेल. ही एक वस्तू अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी, समोरील व्यक्तीला वश करण्यासाठी, समोरील व्यक्तीला आपल्या बोलण्याची म्हणजे समोरील व्यक्तीवरती आपल्या बोलण्याची छाप पाडण्यासाठी ही वस्तू अत्यंत प्रभावी आहे. आता बघा आपल्याला हा जो उपाय किंवा ही जी रेमेडीज आहे ती कुठल्याही शुक्रवारी, गुरुवारी किंवा कुठल्याही मंगळवारी करायची आहे. मंगळ, गुर किंवा शुक्र, ठीक आहे, यापैकी कुठल्याही वारी तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी जी वस्तू तुम्हाला लागणार आहे, सगळ्यात पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे काळं मीठ. तुम्हाला एक चिमूटभर काळं मीठ घ्यायचं आहे आणि जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे लिंबाचं मूळ. लिंबाचं जे झाड असतं त्याच्या मुळाचा छोटासा तुकडा, लिंबाचं जे झाड असतं त्याच्या मुळाचा तुकडा. आता लिंबूचं झाड खूप मोठं असेल तर उत्तम, छोटं रोप असेल त्याचाही मुळाचा तुकडा घेऊ शकता. खेड्यात राहणाऱ्या लोकांना आजूबाजूला सहज मिळेल. जे लोक सिटीत राहतात तर तुम्ही एक नर्सरीमध्ये जा, तिथून रोप आणा आणि त्याचं मूळ तोडा तरीही चालेल. पण यासाठी तुम्हाला लिंबाचंच रोप लागणार आहे, त्याचंच मूळ तुम्हाला घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर काय करायचं, ज्या दिवशी हा उपाय करणार असाल त्या दिवसाच्या आदल्याच दिवशी लिंबाचं मूळ आपल्या घरी येणार. ज्या दिवशी हा उपाय तुम्ही करणार आहात तर तुम्हाला पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती सकाळीच हा उपाय करायचा आहे. म्हणजे 4:30, 5:30, कमीत कमी 6च्या आतमध्ये हा उपाय करायचा आहे. जे लिंबाचं मूळ तुम्ही आणलेलं आहे ते तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचे, त्यावरती थोडं पाणी घालायचंय, हे मूळ स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचे, थोडं गंगाजल घाला, थोडं गोमूत्र घाला आणि त्यानेही क्लीन करून धुवून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचं, सफेद, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचं एक छोटं कापड घ्यायचंय, वस्त्र, आणि त्याच्यावरती हे तुम्हाला लिंबाचं जे मूळ आहे ते ठेवायचं आहे. हे मूळ ठेवलं बघा, घरातील कुठल्याही दिशेला बसा, कुठल्याही कोपऱ्याला बसा, देवघराच्या समोर बसा, दक्षिण दिशेला बसा, कुठेही बसा, ठीक आहे. आता हे मूळ जे आहे ते तुम्हाला त्या म्हणजे स्वच्छ धुवून पुसून तुम्हाला त्या कापडावरती ठेवायचं आहे आणि त्या लिंबाच्या मुळावरती तुम्हाला 7 वेळा चिमुटीत, म्हणजे या चिमटीमध्ये 7 वेळा तुम्हाला चिमटीमध्ये काळं मीठ घालायचंय.
प्रत्येक वेळी मीठ असं हातात घ्यायचं. तुम्ही समजा हा उपाय पतीला वश करण्यासाठी करताय, पत्नीला करताय, सासूला करताय, बॉसला करताय, किंवा समाजात किंमत मिळवण्यासाठी, समाजात नाव लौकिक मिळवण्यासाठी करताय. जी इच्छा असेल ती या काळ्या मिठात व्यक्त करायची की माझे पती माझ्यापासून दूर गेलेले आहेत, त्यांनी जवळ येण्यासाठी, माझ्या पतीने माझ्या ऐकण्यासाठी, माझ्या पतीने माझ्याकडे आकर्षित होण्यासाठी मी हा उपाय करत आहे, मला साथ द्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे ओम. बघा व्यवस्थित ऐका, जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे. 7 वेळा मंत्र म्हणायचा आहे. ओम ह्रीम श्रीम. बघा ओम ह्रीम श्रीम सर्व इच्छाय पूर्णहा. ओम ह्रीम श्रीम सर्व इच्छाय पूर्णहा. ओम ह्रीम श्रीम सर्व इच्छाय पूर्णहा. या मंत्राचा अर्थ आहे की या मिठात मी जे व्यक्त केलेलं आहे, जे मागितलेलं आहे, ती माझी इच्छा पूर्ण व्हावी, त्या माझ्या ज्या सर्व इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्या. बस एवढाच. ठीक आहे. हा मंत्र म्हणायचा आणि या चिमटीमध्ये घेतलेलं जे मीठ आहे ते त्या मुळावरती असं स्प्रेड करायचं, म्हणजे शिंपडायचं. पुन्हा सेकंड टाइम दुसरं मीठ घ्यायचं, इच्छा व्यक्त करायची, सांगितलेला मंत्र 7 वेळा म्हणायचा आणि हे मीठ जे आहे ते तिथे त्या मुळावरती घालायचं. असं तुम्हाला 7 चिमटीत मूठ घ्यायचंय. प्रत्येक वेळी एक एक चिमूट तुम्हाला तिथे घालायची, पण 7 वेळा तो मंत्र म्हणायचा. प्रत्येक वेळी 7. दुसऱ्या वेळेस मीठ घेतलं, पुन्हा 7 वेळा मंत्र इच्छा व्यक्त करून पुन्हा त्या लिंबाच्या मुळावरती टाकायचं. असं 7 वेळा 7 चिमटीने जे मीठ आहे ते तुम्हाला त्या मुळावरती स्प्रेड करायचं आहे. इतकं करून झालं की त्याच्यानंतर ते जे कापड आहे त्याला गाठ मारायची, त्याची एक छोटीशी पोटली करायची लिंबाच्या मुळाची आणि काळ्या मिठाची, आणि ही जी पोटली आहे ही पोटली आपल्या जवळ ठेवायची. महिला असेल तर तुम्ही साडीला बांधून ठेवा, तुम्ही ट्रॅक टी शर्ट घालत असेल तर खिचात ठेवा, पंजाबी ड्रेस घालत असाल तर ओढणीला घाला, कुर्ता घालत असेल तर त्याच्या खिचात ठेवा. पुरुषांनी हा उपाय केला असेल तर तुम्ही सहज ठेवू शकता, कारण खिचे असतातच. तुम्ही वरच्या म्हणजे शर्टाच्या, टी शर्टाच्या किंवा मग पॅन्ट ट्रॅकच्या खिचात तुम्हाला ते ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही पतीशी बोलाल, आता महिला हा उपाय पतीसाठी करता, जेव्हा तुम्ही पतीशी फोनवर बोलाल, समोर बोलाल, सासूशी समोर बोलाल किंवा जे काही असेल, तेव्हा फक्त ती जी वस्तू आहे ती आपल्या डाव्या हातात ठेवायची आहे. आपल्या डाव्या हातात ठेवायची आहे आणि डाव्या हातात ठेवूनच फोनवर असेल किंवा जे काही असेल ते कन्व्हर्सेशन करायचं. बाकी इतर वेळेसही ही पुडी, ही पोटली सतत सोबत ठेवायची. बाहेर जाताय, जे काही असेल ते आपल्या सोबत ठेवायची. जेव्हा तुम्ही घरी याल, घरी आल्यानंतर आपण ज्या दिशेला झोपतो तर त्या दिशेला आपल्या उशीखाली ठेवून द्यायची. जेव्हा तुम्ही रात्री झोपायला याल तेव्हा प्रयत्न करा, बघा प्रयत्न करा, ही जी पोटली आहे, आता समजा हा उपाय जर पत्नीने पतीसाठी केलाय तर ही पोटली पतीच्या उशीखाली ठेवा. पतीने हा उपाय पत्नीसाठी केलाय तर रात्री झोपण्यापूर्वी ही पोटली आपल्या पत्नीच्या उशाखाली ठेवा. हा उपाय सासूसाठी केलाय तर आपल्या सासूच्या उशीखाली ठेवा, सासूच्या गादीखाली ठेवा. ज्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय केलाय त्यांच्या उशीखाली ठेवण्याचा प्रयत्न केला. रात्री सकाळी उठल्यानंतर ते काढा आणि आपल्या सोबत ठेवा. दिवसभर आपल्या सोबत आणि रात्री झोपताना आपल्या पतीच्या किंवा ज्यांच्यासाठी हा उपाय केलाय त्यांच्या सोबत ही वस्तू ठेवायची. आता पती जर सोडून गेलेले असतील, 2-4 वर्ष लांब गेलेले असतील, तर ही वस्तू तुम्हाला दिवसभरही तुमच्या सोबत ठेवायची आहे आणि रात्रभरही तुमच्या सोबत ठेवायची आहे. महिला करत असतील तर 41 दिवस कंटिन्यू, पुरुष करत असतील तर 43 दिवस कंटिन्यू. मासिक धर्माचे वगैरे काही सुटकाचे काहीही नियम नाही. या उपायाने किंवा ही एक वस्तू तुमच्या सोबत ठेवल्याने तुम्हाला 43 दिवस खूप, 41 दिवस खूप झाले, तुम्हाला 3 ते 4 दिवसात पूर्ण अनुभव येईल. तुमच्याकडे न बघणाराही तुमचा पती तुमच्या पाठीपाठी फिरायला लागेल, तुमच्याशी बोलायला लागेल. तुमची पत्नी सतत रागात असेल आणि हा उपाय तुम्ही केला तर 3 ते 4 दिवसांमध्येच तुमची जी पत्नी आहे ती तुमच्याशी नीट वागायला लागेल. सासू खूप त्रास देत असेल आणि हा उपाय जर तुम्ही केला तर तुमची सासू तुमच्याशी प्रेमाने वागायला लागेल आणि याचा अनुभव तुम्हाला 3 ते 4 दिवसात येईल. लिंबाचं मूळ, खरं तर लिंबूच असं आहे की जे नकारात्मकता संपवण्यासाठी, सकारात्मकता आणण्यासाठी, बाधा घालवण्यासाठी, वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी, तांत्रिक मांत्रिक प्रत्येक गोष्टीत लिंबू हे अत्यंत प्रभावी आहे. आणि जे लिंबाचं मूळ आहे ते वश करण्यासाठी, तुम्ही जर कधी पुरातन शास्त्र वाचलं, ज्योतिषशास्त्र वाचलं तर त्यात लिंबाचं मूळ जे आहे ते मोहिनी निर्माण करण्यासाठी, समोरील व्यक्तीला वश करण्यासाठी, अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी, लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी लिंबाचं मूळ हे अत्यंत प्रभावी म्हणलेलं आहे. लिंबाच्या मुळावरती जेव्हा तुम्ही हे काळं मीठ घालाल आणि त्यासोबत मंत्राचा, स्तोत्राचा उच्चार करून तुम्ही जेव्हा हे अभिमंत्रित करून स्वतः जवळ ठेवाल तेव्हा लक्षात घ्या असंख्य पटीने लाभ होईल. लाभ गेलेला प्रत्येक जण जवळ येईल, सर्व मनासारखं घडेल आणि तुम्हाला हवं जे आहे ते मिळेल. अत्यंत साधी सोपी रेमेडीज आहे, आवर्जून करा.